गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री US मार्केट क्लोज होतं. थँक्स गिविंग डे होता त्यांच्याकडे, त्यामुळे आणि त्यामुळे कुठलेही ग्लोबल क्यूज सध्या आपल्या हातामध्ये नाही आहेत. त्यामुळे जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट ट्रेड करत आहेत. इवन गिफ्ट निफ्टी जरी आपण पाहिलं तरी गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. हार्डली 10 ते 20 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह. आता जर आपण कालचा FISDIचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन 2 दिवसांच्या बाईंगनंतर काल सेलिंग केलेलं आहे 1200 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. जर आपण पूर्ण जगातला जर सिनेरिओ पाहिला तर सिनेरिओ मोस्टली फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. ओके, त्यानंतर जर आपण इंडियन सिनेरिओ पाहिला तर इंडियन सिनेरिओ हा पूर्णपणे बुलिश आहे. कारण काल आपल्या निफ्टीनं एक ऑल टाईम हाय नवीन प्लेस केलेला आहे. आता मार्केट साहजिकच आहे की एकदम बुल ग्रिपमध्ये आहे. म्हणजेच काय की जोपर्यंत डाऊन साईडला जे मल्टिपल सपोर्ट्स आहेत जोपर्यंत मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत खाली येण्याचे कुठलेही चान्सेस नाही आहेत. आणि जो मेजर सपोर्ट आहे तो आहे 26,000. त्यानंतर त्याच्या आधीचा सपोर्ट आहे 26,150 की जिथे ऑलमोस्ट काल मार्केट जाऊनही आलेलं होतं. तर मग आता हे सपोर्ट झोन फार महत्त्वाचे आहेत आणि या ठिकाणी पुट रायटिंगसुद्धा खूप जास्त आहे. 26,000ला तर प्रचंड पुट रायटिंग आहे. त्यानंतर जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर आपल्याला 26,500ला कॉल रायटिंग पाहायला मिळतं, परंतु ते फार सिग्निफिकंट नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय की मार्केट वरती जाण्याचे चान्सेस कम्पेअर टू जास्त आहेत मार्केट खाली येण्यापेक्षा. परंतु यामध्ये सुद्धा स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला जास्त पाहायला मिळते, मेजरली लार्ज कॅप स्टॉक्समध्ये. त्या तुलनेनं आपण जर स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक्स जर पाहिले तर ऑलमोस्ट त्यांच्यामध्ये कुठलंही आपण काय म्हणू शकतो की ना कुठलं मुवमेंट आहे ना अजून काही गोष्टी आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर मग अशा पद्धतीनं मार्केटची सध्या जर्नी सुरू आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. परंतु जर आज आपण की इव्हेंट जर पाहिले की ज्याने मार्केट ड्राईव्ह होऊ शकतं तर ते आहे आपला येणारा GDP डेटा. आज Q2चा GDP डेटा येणार आहे जो RBI रिलीज करणार आहे. त्याचं एक्सपेक्टेशन आहे 7 to 7.5% याच्या दरम्यान. जर इनलाईन विथ द एक्सपेक्टेशन आलं तरीसुद्धा ते पॉझिटिव्ह आहे, किंवा एक्सपेक्टेशनपेक्षा थोडंसं जास्त आलं तर सुपर पॉझिटिव्ह आहे. परंतु 7%पेक्षा जर Q2चा GDP प्रोजेक्शन डेटा जर कमी आला तर मग मात्र आपल्याला थोडंसं कन्सर्निंग राहील आणि मग मार्केट मे बी 26,000 ही ब्रेक करू शकतं अशी पॉसिबिलिटी तयार होईल. परंतु त्याची आपण काय म्हणू शकतो शक्यता थोडीशी कमी वाटते. परंतु आज आफ्टर मार्केट तो डेटा रिलीज होणार आहे संध्याकाळी 4 वाजता. म्हणजेच आपल्याला त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मोस्टली सोमवारी पाहायला मिळेल. आणि सोमवारी आता बऱ्याचशा गोष्टी आहेत मार्केटमध्ये, म्हणजे नवीन महिना चालू होतो आहे त्यामुळे जे काही ऑटो सेल्स डेटा असतील बाकीच्या गोष्टी असतील तर या सगळ्या गोष्टी यायला बाहेर सुरुवात होईल आणि त्यामुळे पाहावं लागेल की कशा पद्धतीने सध्या चालतं आहे ते. परंतु मार्केट मात्र पूर्णपणे बुलग्रिपमध्ये आहे, ही गोष्ट मात्र खरी आहे. जर आपण FIचा डेटा जर पाहिला तर मार्केटवरती ते स्टील शॉर्ट आहेत 81%. परंतु जे 2-3 दिवसापूर्वी ते ऑलमोस्ट 86%पर्यंत होते, तर ते 81%पर्यंत आले. त्याचा अर्थच काय की जे ऑल टाईम हायला त्यांनी कॉल रायटिंग करून ते बसले होते, तर काल मार्केट तिथनं वर गेल्यामुळे साहजिकच आहे की त्यांना त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या स्क्वेअर ऑफ कराव्या लागलेल्या आहेत, हे आपल्याला दिसून येते. तर मग आता अजून मार्केट किती वर घेऊन जाणार त्याच्यावर डिपेंड आहे की मार्केटमध्ये किती आपण काय म्हणतो की शॉर्ट कवरिंग होत आहे ते. जर आपण मार्केटचं फर्स्ट टार्गेट पाहिलं तर ते साधारण 26,500 आणि दुसरं जर पाहिलं तर 26,700च्या आसपास येतं. तिथे गेल्यानंतर मार्केट मात्र एक निजर रिॲक्शन दाखवू शकतं. परंतु सध्या तरी फार जास्त काही काळजी करण्यासारखं नाही आहे, कारण पूर्ण जगातले म्हणजे जे काही सिनेरिओ आहे तर ते मोस्टली मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे इंडिया US जी ट्रेड डील आहे तर त्याच्या संदर्भात ना US कुठली अपडेट येते ना आपल्या इंडियाकडनं कुठली अपडेट येते. हीच एक गोष्ट थोडीशी कन्सर्निंग आहे. अदरवाईज जसं आपण पाहतोय की रशिया युक्रेनचं युद्ध ऑलमोस्ट थांबण्याच्या मार्गावरती आहे. त्यानंतर ऑइलचे भाव पडत आहेत आणि बाकीच्याही जर आपण गोष्टी पाहिल्या तर सगळ्या गोष्टी सध्या व्यवस्थित आहेत असं आपल्याला दिसून येते. ओके, त्यामुळे
मोस्टली मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. यामध्ये फायनान्शियल स्टॉक्स जे आहेत, त्यानंतर NBFCs, त्यानंतर बँकिंग स्टॉक्स, तर या गोष्टींना फार जास्त महत्त्व आहे. परंतु आपण जर पाहिलं तर IT स्टॉक्स आणि फार्मा स्टॉक्स हे मात्र आपल्याला थोडेसे लॅग करताना दिसत आहेत आणि ते स्वाभाविक आहे, कारण ते USच्या ट्रेड डीलवरती पूर्णपणे अवलंबून आहे. जेव्हा USची ट्रेड डील होईल तेव्हा हे दोन जे सेक्टर्स आहेत ते खूप जास्त जंप करतील, परंतु ती पॉझिटिव्ह साईडला आली पाहिजे ही गोष्ट मात्र नक्की. तर होप सो, पाहूयात काय होते ते. तर आजचं मार्केटमध्ये ट्रेडिंग सेशन जे आहे तर ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.